एका कढईत पळीभर तेल घ्यायचे, जिरं टाकायचं. जिरं तळतळल्यानंतर त्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि लसणाचा जो ठेचा बनवलेला आहे तो टाकायचा, जेणेकरून हिरव्या मिरचीचा कच्चा ठसका जो आहे तो निघून जावा आणि हळदीचा पण उग्रपणा निघून जावा म्हणून हळद टाकायची. गॅस बंद करायचा आणि त्यानंतर याच्यामध्ये किसलेला बटाटा आणि मीठ टाकायचं. चांगलं मिक्स करून घ्यायचं. भरपूर कोथिंबीर आणि जिरे पावडर टाकायची. तुम्हाला हवं तर आंबटपणा येण्यासाठी तुम्ही आमचूर पावडर पण टाकू शकता, पण मी टाकत नाही, मला आवडत नाही. हे सारण तयार आहे. गव्हाचं पीठ, ओवा, हळद, चवीपुरतं मीठ आणि 2 चमचे तेल टाकून घ्यायचं आणि ज्या पद्धतीने सारण मऊ आहे त्याच पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं. छोटी पोळी लाटून घ्यायची, त्यावर अशा पद्धतीने सारण पसरवायचं आणि वरून एक दुसरी पोळी झाकायची आणि हलक्या हाताने लाटून घ्यायचं. फुटणार नाही याची मी गॅरंटी देते. फार तामझाम केलं तरच वस्तू चविष्ट बनते असं काही नाही. आपण थोड्याशा सामानात सुद्धा अतिशय चविष्ट गोष्ट बनवू शकतो. आता मी तुम्हाला हे लाटून दाखवते. अशा पद्धतीने आपला पराठा तयार आहे. हा आता गरम तव्यावर टाकायचा आणि दोन्ही बाजूने खरपूस गुलाबी रंग होईपर्यंत शेकून घ्यायचा. तेल सोडून दोन्ही बाजूंनी खरपूस भाजायचा. तुम्हाला बटर आवडत असल्यास तुम्ही बटर सुद्धा लावू शकता. हे असा रंग येईपर्यंत तो पराठा भाजायचा, म्हणजे आतलं सारण सुद्धा व्यवस्थित शिजतं आणि खरपूस लागतो पराठा. गरमागरम चविष्ट पराठा टेस्टसाठी तयार आहे. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा.